9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshop for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। नमस्कार, प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। विद्यार्थ्यांची वार्षिक फी घेतली आणि विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम शिकवला की विषय संपला, निकाल काहीही लागू, असं अनेक अकॅडमीचं धोरण पाहायला मिळत असताना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीने मात्र प्रत्येक विद्यार्थ्यांवर शिक्षणाबरोबर वेगळे संस्कार रुजवण्याची पद्धत पाहायला मिळत असल्यानेच श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे। जय मल्टीपर्पज हॉलमध्ये 12वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात झाला। प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ही अकॅडमी सोडताना हळवे भाव दिसत होते। त्याला कारण ही श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीचा शिक्षक वर्ग होता। फक्त शिक्षणच नाही तर सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या अकॅडमीने विशेष गुणवंत विद्यार्थ्यांना 1 लाख रुपयांची स्कॉलरशिप ही विद्यार्थ्यांसाठी ऊर्जेचा एक वेगळा स्तोत्र ठरला आहे। दत्तक विद्यार्थी योजना ही प्रचंड चर्चेत आहे। डॉक्टर शंकर बुधवानी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक वेगळे शैक्षणिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे। अकॅडमीच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत। त्यांनी बोलताना सांगितले की यशाने हुरळून जाऊ नका व अपयशाने खचून जाऊ नका। स्पर्धा परीक्षेला तणावमुक्तपणे सामोरे जा, कारण तुम्ही भारताचे भविष्य आहात। ज्या क्षेत्रात जाल तिथे टॉपर बना। दुसऱ्या कुणीतरी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःला जाणा आणि शेवटपर्यंत हार मानू नका। प्राध्यापक महेंद्र दाभोगडे सरांनी तुमच्या यशासाठी आम्ही 24 तास कटिबद्ध आहोत असेही सांगितले। अकॅडमीच्या वतीने जाहीर केलेल्या पुरस्काराची मानकरी ठरलेल्यामध्ये स्टुडंट ऑफ द इयर रणवीर हजारे व रचना आदाटे, मोस्ट डिसिप्लिन स्टुडंट वैदेही नकाते, बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड अश्विन बुधवानी, रिमार्केबल प्रोग्रेस अवॉर्ड तनुष्का जाधव यांचा विशेष सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मिरज येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश कुमार शिंदे, जत येथील डॉक्टर रोहन मोदी व डॉक्टर सचिन वाघ, डॉक्टर शंकर बुधवानी, प्राध्यापक महेंद्र दाभोगडे आदींची उपस्थिती होती। आपला पाल्य श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीत पाठवा व निश्चिंत व्हा असा संदेश देणाऱ्या श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीची मोठी चर्चा होत आहे। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा। किंवा एक चांगलं प्रतीक म्हणून आज आपण अचिव्हर्स माइंडसेट हे चर्चासत्र इथं आयोजन केले। वास्तविक चर्चासत्राचा प्रमुख उद्देश जे अचिव्हर्स सगळे आहेत त्यातले मेजर अचिव्हर्स आपल्या अकॅडमीचे, त्या सगळ्यांचं माइंडसेट तुम्हाला कळावं। कुठल्या माइंडसेट मधून त्यांनी परिस्थितींवर मात करून, अडचणींवर मात करून, संघर्षांवर मात करून हाऊ दे टॉप द एंट्रन्स एक्झाम्स in spite of so many challenges. Apart from this, today one of the exemplary students we have invited over here. तुम्हाला मोटिवेशन देण्यासाठी आपल्या अकॅडमीची मुलं तर आहेतच आहेत, पण एक असा विद्यार्थी की जे माझे मित्र आहेत, प्रसाद पिसाळ म्हणून, जिओ चॅनलचे आपले विद्यार्थी, जिओ मराठी सगळ्यात फेमस चॅनल आहे, त्यांच्या मामाचा मुलगा आहे। तर आम्ही बसल्यावर आमच्यात इंटरॅक्शन असायचं आपल्या अकॅडमी असल्यामुळं, सर त्याला असे मार्क्स पडलेत, असे पडलेत, तो असा अभ्यास करतोय। मला बोलत बोलत त्यांनी सांगितलं फर्स्ट अटेम्प्टला, प्रसादरावांनी सांगितलं फर्स्ट अटेम्प्टला त्या आमच्या मामी भावाला 110 समथिंग मार्क्स होते आणि सेकंड अटेम्प्टला 651 मार्क्स। आय वॉज लाईक शॉक, सरप्राईज, हाऊ इज दिस पॉसिबल। आयुष्यातला जसं दाभोगडे सरांनी सांगितलं एक दुर्मिळ म्हणजे न पटणारी गोष्ट होती ती। 110 म्हणून 651 ऐकलंच नाही कधी। पण नंतर ज्यावेळेस समजलं की त्या बिचाऱ्याचे वडील ऍक्सिडेंटमध्ये वारले आणि त्या वडिलांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली म्हणून त्याने तो निकाल काढला, आमच्या पायाखालची जमीनच सरकली। आपण सगळेजण त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। नक्कीच आपल्यासाठी प्रतीक असतील, पायल असेल, हर्ष, अथर्व, सगळेच इथं आलेले विद्यार्थी असतील, आपल्याला ह्या सगळ्यांकडून खूप चांगलं शिकायला तुम्हाला मिळणार। आज चर्चासत्र जे आयोजन केले इतके सुंदर आहे
चर्चासत्र सर त्यांना प्रश्न विचारणार आहेत, ते उत्तर देणार आहेत, तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता, ते उत्तर देणार आहेत. असं एक इनफॉर्मल चर्चासत्र ठेवलेलं आहे आपण. यू कॅन एन्जॉय दॅट सेशन. तुम्ही नक्कीच एन्जॉय करा. तुम्हाला काय विचारायचं त्यांना विचारा, कारण ते सुद्धा तुमच्यासारखीच मुलं मुली आहेत आणि त्यांना जर रिझल्ट येऊ शकतो तर आपल्याला काय येऊ शकत नाही. आता मगाशी थोडक्यात आपण जर प्रतीकचं उदाहरण बघितलं, आदित्यचं बघितलं, हर्षचं, अथर्वचं, वरदचं, तर मगाशी दाभोळे सरांनी सांगितल्याप्रमाणे एक अतिशय दुर्दैवाची गोष्ट आम्हाला सगळ्यांना जाणवते की खऱ्या अर्थानं ज्यांच्या घराची प्रतिकूल परिस्थिती आहे, ज्यांना संघर्ष आहे, ज्यांना अडचण आहे, त्यांच्यातच निकाल जास्त येतात. सरांनी तुम्हाला सांगितलं शॉर्ट का हो असं, त्यांच्यामध्ये एक आग आहे. माझं आई, माझे वडील खूप त्रास घेत आहेत, खूप संघर्ष करतायत आणि मला त्यांना काहीतरी करून दाखवायचं. म्हणजे तुम्ही आम्ही का नाही करू शकतो. मगाशी दाभोळे सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. म्हणजे आपल्या आई वडिलांची परिस्थिती प्रतिकूलच पाहिजे, अडचणीतच पाहिजे किंवा नसलेच पाहिजे तरच तुम्ही निकाल देणार आहे का. एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, वातावरण थोडं सारखं करतो. एक लक्षात ठेवा, देवानं आपल्याला सगळ्याला युनिक बनवलेलं आहे. काय बनवलेलं आहे? युनिक. देवानं आपल्याला ठराविक घरामध्ये, ठराविक समाजामध्ये, ठराविक आई वडिलांच्या पोटी काय जन्म दिलेला आहे. एव्हरी लाईफ हॅज अ मिनिंग अँड पर्पज. बारीक विचार करायचा. आपल्याला त्याच आई वडिलांच्या पोटी जन्म, त्याच घरामध्ये जन्म दिलेला असतो. म्हणजे वी हॅव अ मिनिंग अँड पर्पज इन लाईफ. आपल्याला माणूसच काय बनवलंय, मुलगाच काय बनवलंय, मुलगीच काय बनवलंय, जनावर पण बनवलं असतं का नाही. फक्त त्या अँगलने विचार करायचा आणि कधीही कुणाशी कंपॅरिझन करायची नाही, तुलना करायची नाही आणि कधीही लाईफ बद्दल कंप्लेन करायची नाही. नो कंपॅरिझन अँड नो कंप्लेन. सगळ्यात महत्वाचं, कुछ खास है हम सभी में. कॅडबरीज ऍड बघितलं. कॅडबरीज ऍड कुछ खास है हम सभी में. लगेच ती मुलगी आठवेल पळत आलेली स्टेडियमवर सगळ्यांनाच. कॅडबरी डेअरी मिल्क. जसं ह्यांच्या सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी खास आहे हे त्यांनी कष्टातनं सिद्ध करून दाखवलं. बिलीव्ह मी, तुमच्या सगळ्यांमध्ये सुद्धा 100% काही ना काहीतरी खास आहे. तर तुम्हाला ते काढायचं आहे. तुम्हाला फक्त ते आग लावायची. फक्त इग्नाइट द फायर. कुछ खास आहे हम सभी में. देवानं मला पण वेगळं बनवलं, देवानं माझ्यात पण ती कॅपॅसिटी दिली, देवानं माझ्यात पण ती क्षमता दिलेली आहे. फक्त मला पेटवून उठायचं, फक्त सिद्ध करायचं, आत आणायचं. एव्हरीथिंग बिगिन्स इन द माइंड फर्स्ट. येस ऑर नो. मनामध्ये फक्त आणलं पाहिजे. मनामध्ये इतक्या त्वेषानं आणलं पाहिजे की किती संघर्ष, किती अडचणी येऊ, कशाला पाहिजे तुमच्या घराची परिस्थिती खराब, कशाला पाहिजे की माझा हा नाही तो नाही. अरे इतकं सगळं चांगलं असतं तर तुम्ही वादळात दिवा पेटवला पाहिजे. पेटवला पाहिजे का नाही. मनात फक्त तापून होता वेळ काळ काही नसतं. काही जणांनी शेवटच्या महिन्यात जरी तापलं तरी रिझल्ट काढायला जबरदस्त. फक्त मनात मध्ये आणायचं आहे तुम्हा लोकांना. अडचणी त्रास प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. मुश्किलों में ही निकलते हैं कुछ लोग मेरे दोस्त. मुश्किलों में ही निकलते हैं कुछ लोग मेरे दोस्त. वो झरना ही क्या जो चट्टानों से ना टकरे. बघतो ना आपण कितीतरी झरणे जे असतात कशात मार्ग काढतात. डोंगरातून, दऱ्यातून किती गोड असतं पाणी त्यांचं. थांबतात का. वाट काढत जातात ना. आपण का नाही वाट काढू शकतो. स्वतःला कमी समजू नका. सब में हम कुछ खास आहे. तुम्ही सुद्धा सगळे खास आहात. असं कधी स्वतःला निगेटिव्ह मध्ये जाऊ नका, डिप्रेशन मध्ये जाऊ नका, वेळ गेली असं समजू नका. आज मनात आणलं म्हणजे आजपासून जरी तुम्ही मनावर CBSE स्टेट बोर्ड 9वी, 10वी, 11वी, 12वी सायन्स व कॉमर्स CA फाउंडेशन
BCom इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेल्या SP करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या. अभ्यासिका, प्रशस्त क्लासरूम, डिजिटल क्लासरूम, 24 तास शिक्षकाची उपलब्धता. भंडारे सर, पाटील सर, कदम सर व माने सर यांचा 10 ते 15 वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार. तसेच बँकिंग व MPSC स्पर्धा परीक्षा केंद्र, पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध. चला तर मग आजच प्रवेश घ्या. SP करिअर इन्स्टिट्यूट, अण्णादाजी कॉम्प्लेक्स, खानापूर रोड, विटा.